नमस्कार. पुढचा पॉइंट आहे कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम. याचं स्टेटमेंट आपण बघणार आहोत. त्याचं स्टेटमेंट पुन्हा RMVT LMVT सारखंच थोडंसं आहे. त्याच कंडिशन्स आहेत, फक्त इथे ॲडिशन काय असणार आहे की दोन फंक्शन्स आहेत, एफ आणि जी आहेत, पण कंडिशन दोन्ही फंक्शनसाठी सेमच आहेत आणि पुढे थोडंसं स्टेटमेंट डिफरंट आहे. तर स्टेटमेंट काय ते बघूया. त्याचं प्रूफ बघायची पण गरज नाही, कारण अगदी ऑब्वियस स्टेटमेंट आहे. सो हिअर कॉचीज थिअरम काय स्टेट करतं, तर if f and g are real valued function on closed interval ab, f and g both are real valued function on closed interval ab, where f and g are continuous on closed interval ab. जे सिंगल फंक्शन साठी LMVT मध्ये होतं तेच दोन्ही फंक्शन साठी या कंडिशन्स CMVT मध्ये असणार आहेत. So f and g are continuous on closed interval AB. F and g are differentiable on open interval AB. आता इथे एक ॲडिशनल कंडिशन आणखीन येते, कारण आपल्याला इथे g ला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं आहे. सो अजून एक ॲडिशनल कंडिशन येते की ॲड gx ऑल gx नॉट इक्वल टू 0. म्हणजे सगळे gx, सगळ्या फंक्शनल व्हॅल्यू g वर ऑपरेट होणाऱ्या सगळ्या फंक्शनल व्हॅल्यू मस्ट बी नॉन झिरो. आणि कुठल्यासाठी, तर सगळ्या फुल इंटरवल साठी, फॉर ऑल x बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल AB. सो पूर्ण कंप्लीट इंटरवल साठी ऑल gx मस्ट बी नॉन झिरो, कारण ते डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे. ते हे ह्या सगळ्या कंडिशन फुलफिल होत असतील, देन f' असा एक there exists point C belongs to open interval AB such that या सगळ्या कंडिशन फॉलो झाल्या की C एक्झिस्ट होतो AB मध्ये, such that f' upon g' is equal to fb minus fa upon b minus a. सॉरी, LMVT चं झालं, fb minus fa upon gb minus ga. तर हे त्याचं स्टेटमेंट आहे. इथे काय असणार आहे, दोन फंक्शन्स आहेत, कंडिशन्स त्याच आहेत दोन्ही फंक्शन्सना, फक्त gx नॉन झिरो असलं पाहिजे. देन f' अपॉन g' हे अशा फॉर्म्युल्याने येतात. देअर एक्झिस्ट C सच दॅट ही कंडिशन फॉलो करतो. आता याचा प्रूफ अगदी एका स्टेटमेंट आहे. LMVT आपल्याला माहिती आहे, f हा एक फंक्शन घेतलं तर LMVTच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. f कंटिन्युअस आहे, f डिफरन्शिएबल आहे. g हे सेपरेट फंक्शन घेतलं तर LMVTच्या कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. तर मग f' LMVT मध्ये काय असतं, f' मीन्स f' इज इक्वल टू fb मायनस fa अपॉन b मायनस a. आणि एक सेपरेट दुसरं फंक्शन घेतलं तर g' कसं होणार, gb मायनस ga अपॉन b मायनस, कारण b आणि a दोन्ही एंड पॉइंट दोन्ही फंक्शनचे सेम आहेत ना, त्यामुळे तसं येणार. आणि जर f' अपॉन g' म्हणजे हे फंक्शन अपॉन हे फंक्शन डिनॉमिनेटर करायचं आलं तर काय होणार आहे, ह्याला सपोज f' अपॉन g' केलं तर काय होणार, हा b मायनस a b मायनस कॅन्सल होईल. न्यूमरेटरला फक्त fb मायनस fa आणि डिनॉमिनेटरला gb मायनस g. एवढं एका काय म्हणायचं, एका वाक्यात त्याचं प्रूफ आहे. तुम्ही डायग्राम काढून बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल की ते fa ga आणि fb gb दोन्ही सेमच एकाच पॉइंटला येणार आहेत, कारण स्टार्ट आणि एंड पॉइंट दोन्ही फंक्शनचे सेम आहेत. त्यामुळे दोन कर्व जरी असले तरी तिथून जाणारी जी लाईन आहे ती पॅरलल ह्या C या पॉइंटच्या या दोन्ही कर्वच्या टँजंटना असेल, आणि मग ते f' अपॉन g' चे दोघांचे इथे रेशो येणार आहे तिथे. सो प्रूफ असं काही नाही, हे एका स्टेटमेंटमध्येच प्रूफ आहे. LMVT यूज करायला लागेल, कारण f ला पण LMVT सॅटिस्फाय होत आहे, g ला पण LMVTच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. त्यामुळे ते जर तुम्ही कंबाईन केलं तर तुम्हाला f' अपॉन g' ही कंडिशन आहे असं दिसेल. आणि मग तो C कशातला असेल, तर ओपन इंटरवल AB मधला असेल, असं CMVTचं स्टेटमेंट आहे.